नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे मित्रांनो, की मागेल त्याला सोलार योजनेमध्ये शेतकऱ्यांनी कंपनी निवडण्यासाठी उशीर केला, त्यानंतर सर्व कंपन्यांचा कोटा हा फुल झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांची यामध्ये काही चूक नाही मित्रांनो। ह्या वेंडर लिस्टमध्ये सर्व कंपन्या ह्या नवीन होत्या, काही मोजक्याच कंपन्या ह्या ओळखीच्या होत्या मित्रांनो। त्यामुळे शेतकरी हे संभ्रमात होते की कुठली कंपनी निवडावी किंवा कुठल्या कंपनीची सर्व्हिस ही चांगली आहे, कारण की सर्व कंपन्या नवीन असल्यामुळे कुठल्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आणि या शेतकरी ह्याच संभ्रमात होते मित्रांनो। त्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनी निवडायला उशीर केल्यामुळं सर्व कंपन्यांचा कोटा हा संपलेला आहे मित्रांनो। आता नवीन कंपन्या कधी ॲड होणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर हा उभा राहिलेला आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो, आपण बघू शकतो, आपण आता इथे बघून घेऊ, एक लाभार्थी क्रमांक टाकून घेऊ आणि लाईव्ह बघून घेऊ की किती कंपन्या आता ह्या राहिलेल्या आहेत। त्यासाठी लाभार्थी क्रमांक आपण इथे टाकून घेऊया। लाभार्थी क्रमांक टाकून घेऊया मित्रांनो आणि बघू आपण नक्की किती कंपन्या ह्या राहिलेल्या आहेत। इथे बघू शकता मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा अर्ज ओपन केलेला आहे मित्रांनो, एका लाभार्थ्याचा म्हणजे शेतकऱ्याचा। इथे आपण पुरवठादार शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काही मेसेज दिसतोय मित्रांनो। इथे दिसतंय मित्रांनो की सर्व पुरवठादारांचा कोटा हा समाप्त झालेला आहे किंवा बँक गॅरंटी हे समाप्त झालेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता असं दाखवल्यामुळे बरेच शेतकरी हे संभ्रमात आहेत मित्रांनो की आता आम्ही तर कंपनी निवडली नाही आहे, तर आता आमचं काय होणार किंवा आमच्या अर्जाचं काय होणार। तर मित्रांनो, काळजी करू नका, यामध्ये नवीन कंपन्या ह्या ॲड होणार आहेत आणि तुम्हाला कंपनी निवडण्यासाठी सुद्धा ऑप्शन येणार आहे मित्रांनो। पण ह्या कंपन्या ॲड होण्याला थोडा उशीर लागेल मित्रांनो, किंवा कधी ॲड होतील हे कुणीच सांगू शकत नाही मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला स्वतः मोबाईलवरती चेक करत राहायचं आहे मित्रांनो की कंपन्या कधी पण ॲड होऊ शकता मित्रांनो। उद्या होऊ शकता, परवा होऊ शकता, कधी पण ॲड होऊ शकता। त्यासाठी तुम्हाला स्वतः चेक करायचं आहे मित्रांनो। तर तुम्हाला स्वतः चेक करता येत नसेल तर मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मोबाईलवरून कसं चेक करायचं ते एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो, तो तुम्ही बघू शकता मित्रांनो। आपल्याला सर्व शेतकरी हे डिजिटल बनवायचे मित्रांनो, त्यामुळे मी योग्य आणि चांगली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो मित्रांनो। आता कुठल्या कंपन्या नवीन ॲड होणार की त्याच कंपन्यांचा कोटा पुन्हा त्यांना वाढवून देणार हे आपण सांगू शकत नाही मित्रांनो। त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि योग्य वेळेस योग्य कंपनी ही निवडून घ्या मित्रांनो। बऱ्याच कंपन्या ह्या नवीन पण ॲड होऊ शकता मित्रांनो, किंवा तुमच्या ओळखीच्या कंपन्यासुद्धा यामध्ये पुन्हा ॲड होऊ शकता। त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली चेक करत राहायचं आहे मित्रांनो। आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कसे वाटली ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।